हॅलो एव्हरीवन, वेलकम इन दिस ICT ट्रेनर यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण CSSच्या रिलेटेड एक व्हिडिओ पुन्हा पाहणार आहोत। ॲक्च्युली यामध्ये मी CSSचा कोड ऑलरेडी अपलोड केलेला होता, परंतु काही स्टुडंट्सना क्वेरीज आहेत की नक्की CSSचा सिंटॅक्स आपण कशा पद्धतीने यूज करायचा किंवा त्याचे रूल्स काय आहेत, त्याचा ॲक्च्युअल सिक्वेन्स काय आहे। मी तुम्हाला HTML विथ CSS याच्याशी रिलेटेड असणारा टेक्स्ट प्रॉपर्टीजच्या रिलेटेड एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो जर तुम्ही अजूनही पाहिलेला नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओला नक्की व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअल CSSचा कोड मी कुठे टाईप केलेला आहे। तर सेम फक्त क्वेरीज सोल्युशन म्हणून मी आजचा एक व्हिडिओ पुन्हा CSSच्या रिलेटेडच टेक्स्ट प्रॉपर्टीचा यूज करूनच केलेला आहे। सो ज्यांना काही अजूनही डाऊट असेल तर त्यांनी आजचा हा व्हिडिओ माझा पुन्हा एकदा पहा, म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील। तर हे पहा, ही आहे माझी नोटपॅड विंडो। या नोटपॅड विंडोमध्ये हा मी HTML टॅग टाईप केलेला आहे, हेड टॅग आहे, टायटल टॅग दिलेला आहे मी HTML विथ CSS। एंड ऑफ दिस टायटल टॅग, त्याच्यानंतर ज्यावेळेला आपलं टायटल टॅग एंड झालेलं आहे त्याच्यानंतर स्टाईल टॅग मी यूज केलेला आहे, कारण CSSमध्ये हा रूल आहे की आपण नेहमी स्टाईल टॅग यूज करायचा। या स्टाईल टॅगमध्ये टाईप, टेक्स्ट आणि CSS हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण डिस्प्ले केलेला आहे। आता याचं मिनिंग काय आहे हे पहा, हा आहे तो फक्त CSS कोड आहे या एंड स्टाईल पर्यंत। आता हे बॉडी म्हणजे काय किंवा हे H1 म्हणजे काय, तर हे पहा, ॲक्च्युअल बॉडी टॅगमध्ये मी जी ही काही इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे या इन्फॉर्मेशनमध्ये H1 साठी मला कोणता इफेक्ट द्यायचा आहे आणि पॅराग्राफसाठी जो मी इन्फॉर्मेशन जी टाईप केलेली आहे त्या पॅराग्राफसाठी मला कोणता इफेक्ट द्यायचा आहे ते मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे। तर H1, आता हा बॉडी म्हणजे काय, तर बॉडीमध्ये जो काही कंटेंट आहे त्या सर्व कंटेंटला टेक्स्ट कलर हा ब्ल्यू अप्लाय झाला पाहिजे आणि टेक्स्ट डेकोरेशन हे अंडरलाईन इफेक्टनी अप्लाय झालं पाहिजे। हे झालं माझ्या बॉडीच्या रिलेटेड। आता तुम्ही म्हणाल की आता हे H1 म्हणजे काय, तर ॲक्च्युअली या बॉडी टॅगमध्ये मी हा जो H1 टॅग इंडिकेट केलेला आहे या H1 साठी तुम्हाला नक्की कोणता इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तर फक्त या H1 मध्ये, म्हणजे मी H1 जे बॉडी टॅगमध्ये मेन्शन केलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या फक्त टेक्स्टला मला अलाइनमेंट सेंटर द्यायची आहे। फक्त तेवढ्याच टेक्स्टला मला अलाइनमेंट सेंटर अप्लाय करायची आहे। बाकी कोणत्याही पॅराग्राफमध्ये मी जी काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला मला अलाइनमेंट सेंटर इफेक्ट अप्लाय करायची नाही। तर मला कोणाला द्यायची आहे, फक्त H1 या फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फक्त सेंटेन्सला मला अलाइनमेंट अप्लाय करायचे आहे। म्हणून ह्या क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट नंतर H1 ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या अंडर मी टेक्स्ट अलाइन सेंटर हे टाईप केलेलं आहे। आता टेक्स्ट अलाइन ही प्रॉपर्टी आहे टेक्स्टची आणि सेंटर ही व्हॅल्यू आहे। सेंटर ही व्हॅल्यू म्हणजे काय, तर टेक्स्ट अलाइनमेंटला तुम्हाला जर टेक्स्टला अलाइनमेंट द्यायची असेल तर तुम्ही राईट अलाइनमेंट, लेफ्ट अलाइनमेंट किंवा सेंटर अलाइनमेंट अशा अलाइनमेंट्स देऊ शकता, पण मला आता इथे सेंटर हवे आहे म्हणून मी कोलन हा सिंटॅक्स आहे, हा रूल आहे कंपल्सरी। टेक्स्ट प्रॉपर्टी नंतर म्हणजे प्रॉपर्टी लिहिल्यानंतर तिथे कोलन द्यायचा आणि कोलन दिल्यानंतर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू द्यायची आहे आणि व्हॅल्यू दिल्यानंतर सेमीकोलननी एंड करायचा आहे सेंटेन्स। इथेही तुम्हाला लक्षात येईल की कलर ही प्रॉपर्टी आहे टेक्स्टची, नंतर हा कोलन आहे आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू काय आहे म्हणजे कलरचं नाव मी दिलेलं आहे आणि एंड विथ सेमीकोलन। कळालं? अशा पद्धतीने तुम्हाला नक्की बॉडीमधील कोणत्या इन्फॉर्मेशनसाठी कोणता इफेक्ट अप्लाय करायचा आहे हे या पूर्ण स्टाईल टॅगच्या अंडर आपल्याला डिफाईन करायचं आहे आणि हे डिफाईन केल्यानंतर मग काय करायचं आहे, ती फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे। आता फाईल सेव्ह कशी करायची किंवा त्याचा आउटपुट कशा पद्धतीने आपण पाहू शकतो हे सर्व मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलंच आहे। इवन आउटपुटसुद्धा मी दाखवलेलं आहे। इवन जर तुम्हाला इथे असं म्हणायचं की मला H1 साठी काही नको आहे, मला जो काही इफेक्ट द्यायचा आहे तो पूर्णच्या पूर्ण बॉडी टॅगमधील या सर्व इन्फॉर्मेशनला एकसारखाच इफेक्ट द्यायचा आहे, अशा वेळेला
तुम्ही हा H1 आणि हे कर्ली ब्रॅकेट ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट नाही वापरलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल मी हे इथून कट करते, हे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट सुद्धा मी क्लोज करते. हे आणि ही जी टेक्स्ट प्रॉपर्टी आहे ती मी बरोबर या एकाच बॉडी अंडर घेते. म्हणजे काय तर आता जी काही इन्फॉर्मेशन मी टाईप केलेली आहे या बॉडी टॅगमध्ये, ही सर्व इन्फॉर्मेशन, या सर्व इन्फॉर्मेशनला मला कलर ब्ल्यू द्यायचा आहे, टेक्स्ट डेकोरेशन अंडरलाईन द्यायची आहे आणि टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर द्यायची आहे. अगोदर मी फक्त अलाइनमेंट सेंटर ही फक्त H1 साठी दिलेली होती, म्हणून मी सेपरेट H1 ओपनिंग कर्ली ब्रॅकेट क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये मी टेक्स्ट अलाइन सेंटर हे डिफाईन केलेलं होतं. आणि आता मला फक्त ते बॉडीमधील इन्फॉर्मेशनला, तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात यायला हवी की बॉडी टॅग, मी ज्यावेळेला बॉडी टॅग म्हणते त्यावेळेला तो बॉडी टॅग मी ओपनिंग ग्रेटर दॅन आणि लेस दॅन साईनच्या मध्ये मी टाईप केलेला आहे, म्हणून त्याला बॉडी टॅग म्हणतो. हा बॉडी टॅग नाही. हा बॉडी म्हणजे काय तर ॲक्च्युली या बॉडी टॅगमधील ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय डेकोरेशन हवं आहे, कोणते इफेक्ट अप्लाय करायचे आहेत, ते फक्त डेकोरेशन आपण इथे दिलेलं आहे. आता ही फाईल मी सेव्ह करते. फाईल ऑलरेडी माझी ही फाईल सेव्हच आहे, तुमच्या लक्षात येईल. मी सेव्ह करते आणि फक्त रन करताना आपण काय करायचं आहे, सर्च बॉक्समध्ये रन टाईप केल्यानंतर रन सिस्टीममधून आपली जी काही फाईल असेल ती फक्त सिलेक्ट करायची आहे. आता हे पहा, आता पूर्ण इन्फॉर्मेशनला अलाइनमेंट सेंटर होती, म्हणून हा H1 इफेक्ट म्हणजे H1 साठी सुद्धा अलाइनमेंट सेंटर अप्लाय झालेली आहे. आणि या इन्फॉर्मेशनला पॅराग्राफ टॅगमध्ये मी जी काही इन्फॉर्मेशन टाईप केली होती त्या पॅराग्राफसाठी सुद्धा सेंटर अलाइनमेंट अप्लाय झालेली आहे, कारण मी सेक्टर बॉडीच्या अंडर 3 टेक्स्ट प्रॉपर्टीज ज्या यूज केलेल्या होत्या त्या तिन्ही टेक्स्ट प्रॉपर्टीज मी सर्व काही प्रॉपर्टीज ह्या बॉडीमधील इन्फॉर्मेशनसाठीच अप्लाय केलेल्या होत्या. म्हणून H1 साठी वेगळं नाही आहे किंवा पॅराग्राफ टॅगमधील इन्फॉर्मेशनसाठी वेगळा इफेक्ट नाही आहे, दोन्हीसाठी सेम इफेक्ट होता, म्हणून आउटपुट हे आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहे. तर अशा पद्धतीने हे पहा, हा आहे माझा टेक्स्ट प्रॉपर्टीच्या रिलेटेड असणारा कोड. टेक्स्ट प्रॉपर्टीच्या रिलेटेड असणारा कोड. आता हा सेम कोड तुम्ही नोटपॅडमध्ये टाईप करा. नोटपॅडमध्ये टाईप केल्यानंतर जशा पद्धतीने मी सिंटॅक्स दिलेला आहे, या बॉडीला इथे आपण हे सेक्टर म्हणतो, CSS मध्ये याला सेक्टर म्हणतात, आणि या सेक्टरच्या अंडर ओपनिंग कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये तुम्ही हा टेक्स्ट प्रॉपर्टीज डिफाईन करा. कलर, डेकोरेशन आणि अलाइन या 3 टेक्स्ट प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्या व्हॅल्यूज द्या. क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट यूज करा, त्याच्यानंतर एंड ऑफ स्टाईल टॅग करा, हेड टॅग एंड करा आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन बॉडी टॅगच्या अंडर द्यायची आहे ती टाईप करून एंड ऑफ बॉडी टॅग, एंड ऑफ HTML टॅग कंप्लीट करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची फाईल सेव्ह करून ती रन सिस्टीमने रन करा आणि तुमचं आउटपुट तुम्ही चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.